आक्रस्ताळेपणा टाळून स्पष्ट वक्त राहणं हा राजकारणातला सगळ्यात दुर्मिळ गुण मानला जातो आणि या गुणासाठीच लोकप्रिय असलेले आणि याच गुणामुळे वादग्रस्त ठरणारे नेते म्हणजे भास्कर जाधव. विरोधकांवरती टीका करताना ते कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत, कधीच बाळगत नाहीत. त्याचप्रमाणे स्वतःच्या पक्षाविषयी नाराजी व्यक्त करताना सुद्धा ते हातचं काही राखून ठेवत नाही. कोकणातल्या फणसाप्रमाणे मनातून सहवेदनेचा गोडवा लाभलेले पण बाहेरून आक्रमकपणाची तलवार परजत राहणारे भास्कर जाधव यांना वगळून कोकणाच्या राजकारणाचा अध्याय हा पूर्णच होऊ शकत नाही. भास्कररावांना त्यांच्या अनुभवी नजरेतनं महाराष्ट्र नेमका कसा दिसतो आणि आजच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ ते कसा पाहतात हे जाणून घेऊयात आपल्या पुढच्या सत्रामधनं. भास्कर जाधव हे आपल्या पुढच्या सत्राचे पाहुणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. भास्कर जाधव कोकणातला ठाकरेंच्या शिवसेनेचा एक फार ब्रँड नेता. सभागृहात भाषणाला उभे राहिले की सभागृह दणाणून सोडणारच अशी यांची ख्याती. मात्र सध्या भास्करराव अनेक गोष्टींनी अस्वस्थ आहे. मग पक्षांतर्गत त्यांची नाराजी असो, ब्राह्मण समाजाविरोधातला त्यांचा राग असो की विरोधी पक्षनेते पदाची माळ 1 वर्ष झाली तरी गळ्यात पडत नाही याचं दुःख असो, या सगळ्यामुळे भास्कर जाधव जी को इतना गुस्सा क्यों आता है असा प्रश्न पडू लागलाय. खरं तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज आणि अस्तित्व टिकवून ठेवलंय ते चिपळूणकर भास्कर जाधवांनी. गेल्या वर्षी विधानसभेत महाविकास आघाडीचे बडे चेहरे महायुतीच्या लाटेत धारातीर्थी पडले, पण त्या सुनामीतही भास्कर जाधवांनी मात्र आपला मतदारसंघ वाचवला. पक्षानेही विरोधी पक्ष नेतेपदासाठी इतरांना डावलून भास्कर जाधवांच्या नावाला पसंती दिली, पण सरकार ते पद काही देत नाहीये आणि पक्षाकडून या पदासाठी शिफारस झाल्यानंतरही जाधवांची त्यांच्या पक्षाबद्दलची नाराजीही कमी होताना दिसत नाहीये. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेत तर त्यांच्यावर थेट विरोधी उमेदवारासाठी काम केल्याचा आरोप झाला आणि त्यांच्याबद्दलच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. 2019 साली राष्ट्रवादीतून भास्कर जाधव स्वगृही परतले तर खरे, पण आता नाराज असलेले जाधव ठाकरेंचीही साथ सोडणार का असा प्रश्न वारंवार पडतो. तेव्हा विरोधी पक्षनेता इन वेटिंग असलेल्या भास्कर जाधवांना सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल काय वाटतं, त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल काय वाटतं, या सगळ्याबद्दल भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधूया माझा विजनमध्ये. तर विरोधी पक्षांचा चेहरा, विरोधी पक्षाचा आवाज भास्कर जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं विजन मांडण्यासाठी व्यासपीठावर यावं. माझा सहकारी अमोल जोशी आपल्याला बोलतं करणार आहे. भास्कर जाधवजी, स्वागत आहे एबीपी माझाच्या या मंचावर. नमस्कार. आज आपण ज्या निमित्तानं या गप्पा मारतो आहोत ते निमित्त आहे देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. आणि आत्तापर्यंत आलेल्या दोन्ही पाहुण्यांना आम्ही जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नापासून तुमच्याही गप्पांची सुरुवात आपण करूया की 1 ते 10 पैकी किती मार्क या पहिल्या वर्षातल्या कामगिरीसाठी तुम्ही सरकारला देता आणि तेवढे मार्क देण्याची तुमची कारणं काय? असं आहे की महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारचा 1 वर्षाच्या रिपोर्ट कार्डबद्दल आपण मला प्रश्न विचारताय. 1 वर्ष सरकारच्या सत्ता स्थापनेला पूर्ण झाली, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी, तुमच्यासारख्या चॅनल्सनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी आपली मतं मांडलेली आहेत आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या सरकारचा एकंदरीत जो काही संपूर्ण वर्षभराचा परफॉर्मन्स आहे, हो, कुणीही या सरकारला 30 ते 35% वरती कुणीही मार्क्स दिलेले नाहीत. याचा अर्थ 10 पैकी 3 ते 3.5च फक्त मार्क हे सर्वांनी मिळून दिलेले आहेत. आता हे मार्क जर मी म्हटलं असतं तर मी राजकारण करतो, पण ज्या वेळेला सगळ्यांनी अशा पद्धतीनं
3 ते 3.5 मार्क 10 मार्कांपैकीच्या वरती दिले नाहीत. त्यामुळं मी सुद्धा फार काही कंजूशी करत नाही, 3.5 मार्क देतो. अच्छा. उरलेले जे 6.5 मार्क आहेत ते कशा कशात गेले असं वाटतं? असं आहे की मुळामध्ये हे जे सरकार सत्तेवर आले ते अनपेक्षितपणे आलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी 4 महिने अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि जे काही शिवसेना फोडून गेलेले लोक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी फोडून गेलेले लोक यांची पूर्वीची भाषणं अशी होती की आम्ही 45+ खासदार निवडून आणू. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 48 खासदार संख्या आहे, त्यातले 45+ म्हणजे 45 खासदारांच्या वरती आम्ही खासदार आणणार आणि उरलेल्या सगळ्या पक्षांना मिळून 1 किंवा 2च खासदार निवडून आणता येईल अशा प्रकारच्या वल्गना करत होते. परंतु त्या सगळ्यांना शेवटी 13-14च्या पुढे जाता आलं नाही, 15-16च्या पुढे जाता आलं नाही. बरं. त्यामुळं त्यांचं जे काय हवेमध्ये विमान असं तरंगत होतं ते लँडिंग झालं होतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपली हीच गत होणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून हे सरकार स्थापनच होणार नाही. त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदेंचा चेहरा पुढे केला. एकनाथ शिंदेंच्या तोडून वारे माप आश्वासनांची खैरात या महाराष्ट्रामध्ये वाटली गेली. माझी माहिती अशी आहे की खाजगीमध्ये एकनाथ शिंदेनाच तुम्हाला आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू अशा प्रकारचे शब्द दिले गेले होते. परंतु भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार निवडून आले आणि अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यापैकी एक कुठला तरी जरी गट आपण बरोबर घेतला तरी आपली सत्ता स्थापन होतीये ही खात्री झाल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंना बाजूला केलं आणि सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून यांच्यामध्ये कुरबुर सुरू आहे. हे दाखवत नाहीयेत, हे सत्तेकरता एकत्र आहेत पण आतून एकमेकाला फॉक्सीवार ज्याला म्हणतात, कट टू साईज करण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे तो असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हा ह्यांच्या भांडणामध्ये अडकलेला आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचा प्रोग्रेस करणं राहिलं बाजूला, आम्ही एकमेकाला कट टू साईज कसं करू याच्यामध्ये सत्ताधारी गुंतलेले असल्यामुळं महाराष्ट्राचा प्रोग्रेस होऊ शकला नाही. तुम्ही जे म्हणताय की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू असं आश्वासन दिलेलं होतं, तर स्वतः एकनाथ शिंदेंनी पण हे कधी क्लेम केलं नाही किंवा त्यांच्या कुठल्या नेत्यांनी सुद्धा असं काही क्लेम केलं नाही. तर तुम्ही जे म्हणताय त्याला नेमकं काय आधार आहे? असं आहे की एकनाथ शिंदेना क्लेम करायला तोंड शिल्लक राहिलेच कुठे? भारतीय जनता पार्टी ही सत्तेपासून बाहेर होती, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं. एकनाथ शिंदे जाऊन जर भारतीय जनता पार्टीला मिळाले नसते तर 2022 साली भारतीय जनता पार्टी सत्तेत आलीच नसती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस घेत होते आणि घ्यायला ज्या वेळेला राजभवनावर निघाले होते त्यावेळेला आठवण करा, देवेंद्र फडणवीस हे सरळ राजभवनावर नव्हते गेले तर एकनाथराव शिंदेंच्या राहत्या घरी गेले होते, बंगल्यावर गेले होते. याचा अर्थ एकनाथराव शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेण्याकरता तयार नव्हते. पण आता बोलून करणार काय? शिवसेनेला एवढा मोठा धोका देऊन आपण तो पक्ष फोडला ज्या मुख्यमंत्री पदाकरता, तेच मुख्यमंत्रीपद आता काढून घेतलंय. हे कुठल्या तोंडाने सांगणार एकनाथराव? सांगू शकत नाही. परंतु त्यांच्या मनातली खतखत ही सातत्यानं दिसते. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नसणं आणि मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलेलं असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत का? असं आहे की ही दुःख दोघांची पण आहेत. बरं. ज्या वेळेला एकनाथराव शिंदेना भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा चेहरा नजरेसमोर आणा, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची मुलाखत नजरेसमोर आणा. त्यांनी असं सांगितलं होतं की मी सत्तेमध्ये असणार नाही, मी सत्तेचा सहभागी, सत्तेचा एक भाग असणार नाही, मी सत्तेला बाहेरून पाठिंबा देऊन मी सरकार चालवणार म्हणून सांगितलं. 10 मिनिटांमध्ये त्यांचे केंद्रीय मंत्री JP नड्डा साहेब यांनी दिल्लीतून जाहीर केलं की आमचे देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळामध्ये सामील होतील. ह्या घटना जरी बाहेर कोण बोलत नसलं तरी ज्यांच्या बाबतीत घडतात त्यांच्या मनामध्ये वेदना असतातच ना. ठीक आहे. त्याच्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, ते नाराज होते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते,
त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, ते नाराजच असणार. अच्छा, म्हणजे या सगळ्यांच्या नाराजीमध्ये 6.5 मार्क कुठे गेले हे कळलं नाही असं तुमचं साधारण विवेचन दिसतंय. तर नाराजीचा हा जो मुद्दा आहे तर तो आम्हाला भास्कर जाधवांच्या बाबतीत सुद्धा वारंवार समोर येताना दिसतो आणि तुम्हाला वारंवार हे का सांगावं लागतं की मी नाराज नाहीये? असं आहे की मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठल्याही कामाकरता, कुठल्याही गोष्टीकरता, कुठल्याही मागणीकरता, कुठल्याही अपेक्षेकरता नाराजी व्यक्त मी केलेली नाही. राजकारणामध्ये जे 2 दोष असायला नकोत ते 2 दोष माझ्यामध्ये आहेत. एक, राजकारणामध्ये तुम्हाला कमालीचं खोटं बोलता आलं पाहिजे. बरं, मी प्राण गेला तरी खोटं बोलत नाही. कितीही फायदा होऊ दे, कितीही नुकसान होऊ दे, त्याचे मी तमा बाळगत नाही. जे सत्य असेल तेच बोलतो. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये हे कधीही दिलेला शब्द पाळायचा नसतो असं एक म्हणतात, परंतु मी एकदा का शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याकरता मला काहीही किंमत मोजावी लागली तरी मी त्याची पर्वा करत नाही. एक, त्यामुळं मी कुठल्याही मागणी करता माझ्या आयुष्यामध्ये 2 पक्षांमध्ये मला काम करण्याचं करावं लागलं. एक, पहिली म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि नंतर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये. बरं, माझ्या एवढ्या दीर्घकालीन 43 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी जाहीरपणे तुमच्या ह्या कॅमेरा समोर सांगतोय, मी कधीच कोणाकडं कुठलीही गोष्ट मागितली नाही, कधीच नाही. माझी योग्यता असेल तर पक्षप्रमुखांनी त्याचा विचार करावा, माझी योग्यता नसेल तर मला माझ्या नशिबात नाही म्हणून ते मला मिळालं नाही असं मी म्हणतो आणि माझी मी वाटचाल सुरू करतो. त्यामुळं कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता मी कधी नाराजी व्यक्त करण्याचं काही कारणच नाही. पण जर चुकीचं काय असेल तर मात्र त्या चुकीबद्दल बोलत असताना मी कोणाचाही मुलायजा राखत नाही, कुठलीही भाडबीड राखत नाही आणि माझ्या मनामध्ये यत्किंचितही कोणाबद्दल काडीची सुद्धा भीती नाही. ठीक आहे. तुम्ही नाराजी होत नाही असं म्हणता, मात्र ज्या प्रकारे चर्चा येतात की भास्कर जाधव नाराज असतील तर ते ज्या कारणासाठी नाराज असतील असं इतरांना वाटतं, ती कारणं व्हॅलिड नाही आहेत का? मग म्हणजे तुम्ही का नाराज होत नाही असं खरं तर विचारायला पाहिजे. का नाही नाराज होत? तुम्हाला जे मिळायला हवं ते जर मिळत नसेल अनेकदा तर तुम्ही नाराज का नाही होत? असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये 2019 साली ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आलं, उद्धव साहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश झाला नाही. खरं तर शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला आमदार मी आहे आणि म्हणून त्यावेळेला झी 24 तास या कॅमेऱ्यासमोर म्हणजे चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर फक्त एकच वाक्य उच्चारलं होतं की होय, माझा हक्क होता, माझा हक्क डावलला गेला, मला मंत्रिपद मिळायला हवं होतं पण ते मिळालं नाही. बरं, याचा अर्थ मी नाराज नाही, पण मात्र ही एकच शब्दाची भावना मी व्यक्त केली होती. त्यानंतर या संदर्भामध्ये कुठेही कधीही कुठेही मी भाष्य केलेलं नाही. दुसरा मुद्दा सध्याचा महत्त्वाचा आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाचा आणि त्याविषयी तुम्ही अनेकदा मीडिया स्टँडवर पण बाईट दिलेल्या आहेत, माध्यमांना तुम्ही सातत्याने बोललेला आहात. नेमकं काय कारण तुम्हाला दिसतंय की ज्याच्यामुळे हे विरोधी पक्षनेतेपद सरकारकडून दिलं जात नाहीये? त्याची तांत्रिक कारणं काही असतील, म्हणजे 10% संख्याबळ असेल किंवा इतर काही तांत्रिक कारणं असतील, मात्र ह्याच्या मागचं राजकीय कारण तुम्हाला नेमकं काय दिसतं? असं आहे की याचा बऱ्याच वेळा मी खुलासा केला आहे, परंतु एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा या महाराष्ट्राला हा विषय व्यवस्थितपणे समजला पाहिजे. आजपर्यंतची चर्चा काय होती, आजपर्यंतचा प्रघात काय होता की आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदारांचं विधानसभा आहे, त्याचे 10% म्हणजे किमान ज्या पक्षाचे 29 आमदार निवडून येतात त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, अशा पद्धतीचा एक सर्वसाधारणपणे चर्चा आणि समज आहे. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं नाही. केंद्रामध्ये मी सांगतोय ते याच निकषावर दिलं गेलं नाही की तुमचे एकूण सदस्य संख्येच्या 10% खासदार निवडून आले नाहीत. पण ज्या वेळेला माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना गटनेता म्हणून निवड केली, त्याच वेळेला माझ्या लक्षात असं आलं होतं की मला आता विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची संधी आहे. त्यावेळेला मी 2 ओळीचं पत्र लिहून घेऊन गेलो होतो विधिमंडळ सचिवांच्याकडे. 20-3 सेक्शन खाली प्रत्येक पक्षाला आपली नेमणूक करावी लागते, नोंदणी करावी लागते, तशी आम्ही करायला गेलो
त्यावेळेला आदित्य साहेबांपासून अली परब साहेबांपासून सगळे आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळेला 2 ओळीचं पत्र मी सरकवलं. ते पत्र आत्ताही माझ्याकडे आहे, तुम्हाला जर वाचायचं असेल तर. मी सचिवांना पत्र हे लिहिलं की महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष निवडण्यासंदर्भामध्ये आपल्या भारतीय घटनेमध्ये तरतूद काय आहे, आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद काय आहे, आपल्या कायद्यामध्ये त्या संदर्भामधली तरतूद काय आहे, ही सगळी माहिती मला लिखित स्वरूपामध्ये मिळावी असं मी पत्र लिहिलं. मला माहीत होतं की हे काय देणार आहेत ते. त्यांनी मला सगळे मागचे रेफरन्सेस दिले. अजितदादा कसे झाले, तेव्हा किती आमदार होते, विजय वडेट्टीवार झाले तेव्हा किती होते, मधुकरराव पिचड झाले तेव्हा किती होते, हे सगळं म्हटलं मला माहिती आहे. पण हे सगळं बरोबर आहे, तुम्ही हा सगळा प्रवास सांगताय, पण हे का, म्हणजे जर एवढ्या बहुमताचं सरकार आहे आणि त्या सरकारला कुठलाही धोका नाही आकड्यांच्या संख्येमध्ये, तर विरोधी पक्ष नेतेपद द्यायला सरकार का टाळाटाळ करते? त्याचं राजकीय कारण काय दिसतं तुम्हाला? त्याचं उत्तर देतोच, पण त्या सचिवांनी मला लेखी पत्राचं उत्तर हे दिलेलं आहे की अशी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. अच्छा. ज्या पक्षाचे जास्त सदस्य त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता हा अध्यक्षांनी अनाऊन्स करायचा असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. हे जे आता सांगतात ना, हे आतापर्यंत हे अज्ञान होतं ते दूर करण्याचं काम मीच केलं. 1955चा सगळा कायदा मी वाचला, 1977ची मी चर्चा सगळी माझ्याकडे आहे, सगळं काय आहे खरं. पण तरी सुद्धा हे मला देत नाही. याचं कारण असं आहे की हे मेजॉरिटीने भरपूर आहेत, परंतु हे आतल्यात एकमेकाच्या विरोधात प्रचंड फॉक्सीवार करतायत. आज तुम्ही बघितलं असाल तर भ्रष्टाचाराचं एक प्रकरण हे जे बाहेर येतंय ते हिमनगाचं एक टोक आहे. हे तिघेही आपापसात एकमेकानं दिलेली टेंडर्स, एकमेकानं एक मंजूर आपापल्या खात्यांतरित केलेली मंजूर कामं, त्याला परस्पर हे लोक स्टे देत आहेत, त्याला हे स्टे देत आहेत. आणि मग जर एखादा तितकाच खंबीर आणि खमक्या जर विरोधी पक्ष नेता मिळाला तर ह्यांना भीती आहे त्यांच्या स्वतःच्या राजकीय मरणाची, की आमचेच आपसातले मतभेद, आमचीच एकमेकाची माहिती एकमेकाच्या वतीनं विरोधी पक्षाला जर दिली तर आमचं सगळं पितळ उघडं पडेल, याची यांना भीती आहे. हे दाखवतात तेवढे स्वच्छ नाहीये. पण ते तुम्ही आताही करू शकता. नाही, संविधानिक पद आहे. विरोधी पक्ष नेते पद हे संविधानिक पद आहे. ज्या वेळेला अधिकृतपणे घोषणा होते त्यावेळेला एक स्वतंत्र असा तुम्हाला दर्जा प्राप्त होतो. काही स्वतंत्र असे तुम्हाला अधिकचे अधिकार मिळतात. आज उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाहीये, त्याला कुठल्याही प्रकारचा घटनात्मक दर्जा नाहीये, ती राजकीय सोय आहे. परंतु विरोधी पक्ष नेता पद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर माझ्यासारख्या माणसाला मिळालं तर यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला, हे पाळी मी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्यामुळे ते भीतात. तुमच्यासारख्या माणसाला ते पद मिळावं याच्यासाठी सत्ताधारी भीतात, हे बरोबर आहे. पण त्याचवेळी तुमच्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून तरी फुल फ्लेश त्याच्यासाठी प्रयत्न झाले असं तुम्हाला वाटतंय का? जेवढं काही करणं शक्य होतं तेवढ्या हिरिरीनी, तेवढा पूर्ण जोर लावून पक्षांनी आणि आघाडीनी याच्यामध्ये पावलं उचलली, तुम्ही समाधानी आहात का ज्या प्रकारचा सपोर्ट तुम्हाला? असं आहे की पक्षप्रमुखांनी त्यांचं पक्षप्रमुख म्हणून माझ्या नावाचं पत्र दिलं. त्यानंतर आमची जबाबदारी 3 पक्षांची आली. शिवसेना म्हणून आम्ही, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही तिघांनी मिळून विधानसभेचे अध्यक्ष असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सर्वांना आम्ही भेटलो. सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केला. प्रयत्न झाला नाही अशातला. तुम्ही समाधानी आहात? 100% मी समाधानी आहे. आजही मला जरी मिळालं नाही तरी मी समाधानी आहेच. नाही, जे प्रयत्न झाले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की अजून काही कमी पडलो आपण, आपल्याकडून अजून थोडा पुश मिळायला हवा होता, असं काही तुम्हाला वाटत नाही? मध्यंतरी उद्धव साहेब स्वतः विधानसभेमध्ये येऊन त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सुद्धा वैयक्तिक भेटले. त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनाही भेटले. त्यांनाही त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष नेता तुम्ही ही निवड करा असं त्यांनी सांगितलं. पहिल्याच वेळेला कुठलीही अटॅकिंग भूमिका घेता येत नाही, तर सौजन्य ठेवावं लागतं, संयम ठेवावा लागतो. वर्षभर आम्ही संयम ठेवला. आता वर्षभरानंतर संयम राहील का की नाही याचं येणारा काळ उत्तर देईल. कधीपर्यंत संयमाचा काळ संपला असं तुम्ही आता डिक्लेअर करता इथून? हा, संयम आता असा आहे की तुम्ही प्रत्येक वेळी मुख्यमंत्री बोट कोणाकडे दाखवतात तर विधानसभा अध्यक्षांच्याकडे दाखवतात. आता दोन्ही सदनाचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामी आहेत. विधान परिषदेमध्ये पण विधानसभेमध्ये तुम्ही बोट कोणाकडे दाखवता की विधानसभा अध्यक्षांनी विधान परिषद सभापती. बरोबर. तुम्हाला मी आठवण करून देतो
हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांपासून काही सिनियर मंत्री आहेत, हो. परंतु त्या मंत्र्यांना PS कोण द्यायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवतात. त्यांचं संपूर्ण रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तपासतात. यांना PA कोण द्यायचा की न द्यायचं, यांना दालन द्यायचं कुठलं तर द्यायचं की न द्यायचं, यांना बंगला कुठला द्यायचं की न द्यायचं, हे जर राज्याचे मुख्यमंत्री इतकं ठरवू शकतात, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनामध्ये आणलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता हवा, लोकशाहीचा सन्मान म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढा मजबूत आहे किंबहुना त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष हा मजबूत अधिक असणं ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज आहे. कारण विरोधी पक्षनेता हा नाहिरे वर्गाचा आवाज आहे, अहिरे वर्गाचा नाही आहे. या राज्यामध्ये जो नाहिरे वर्ग आहे त्यांचा आवाज उठवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी मनामध्ये आणलं असतं तर ते विरोधी पक्ष नेत्याची निवड करून घेऊ शकतात, परंतु दोघेही एकमेकाकडे टोलवत आहेत, अध्यक्ष सरकारच्याकडे आणि सरकार अध्यक्ष यांच्याकडे. पण आम्ही काय बोळ्यानं दूध पितो काय? इतकी वर्ष आम्ही पण विधिमंडळामध्ये काम केलेलंच आहे. इतक्या वर्षांचा जो तुमचा अनुभव आहे असं तुम्ही सांगताय, जसा तो विधिमंडळातला आहे तसा त्याहीपेक्षा जास्त तुमचा कोकणातल्या राजकारणाचा अनुभव आहे. आणि सध्या तुमच्या पक्षाची कोकणातली जी ऑन पेपर स्थिती दिसते, ज्याच्यामध्ये खासदार नाही आहे, तुमच्या रूपाने एकमेव आमदार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता चित्र कळेल निकाल लागल्यानंतर काय होतं ते. तुम्हाला वाटतं की पेपरवर दिसणारं हे जे चित्र आहे तेच खरं पक्षाचं चित्र आहे की अंडरकरंट्स काही वेगळे दिसतात तुम्हाला? असं आहे की जे आहे ते वास्तव स्वीकारलं पाहिजे. वास्तव नाकारून काही त्यातून फार मोठं काही पदरात पडेल असं नाही. गेली 35 वर्ष किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकचा काळ, 1990 पासूनचा जर तुम्ही कालखंड आठवा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणानं शिवसेनेच्याच पदरात दान टाकलेलं आहे. शिवसेनेलाच प्रत्येक गोष्ट भरभरून दिलेली आहे. पण दुर्दैवानं झालं काय, शिवसेनेमध्ये दोन भाग झाले. भारतीय जनता पार्टी मित्र म्हणून बरोबर होती, त्याच वेळेला ती शिवसेनेला आतून बाहेरून पोखरायचं काम करतच होती. त्याच वेळेला शिवसेनेचे 2 तुकडे झाले. शिवसेनेचे नाही म्हटलं तरी आमच्यामध्ये विभागणी झाली. त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळालेला आहे, हे 100% खरं आहे. कारण शेवटी आता आमचे निवडून आलेले आमदार खासदार याच्यावरच मूल्यमापन करायचं म्हटलं तर ते मूल्यमापन तसं करता येणार नाही. परंतु निवडणुका ह्याच सर्वसाधारणपणे आपलं मूल्यमापन आहे. खरं आहे. म्हणजे निवडून आलेले हा एका बाजूचा मुद्दा झाला. दुसरा आहे की जे तुमच्याकडे उरलेले आहेत, ज्या प्रकारे तुमच्या थेट मतदारसंघात उपमुख्यमंत्री शिंदे येतात आणि धडाधड पक्षप्रवेश होतात, आणि प्रत्येक वेळी अशा बातम्या येतात की आता पक्षप्रवेश झाला आणि ठाकरेंकडून शिंदेंकडे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक गेले. तर ह्या प्रकारचं एकीकडे जी काही गळती पक्षाला लागलेली आहे कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये ती, आणि दुसरीकडे आम्हाला बातम्या येतात की विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा नेमका वाद काय आहे, हे एकमेकांवर नाराज आहेत का एकमेकांना टाळतायत की नेमकं काय चाललंय, हे सगळं चित्र किती तुम्हाला त्रासदायक वाटतं? असं आहे की तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे की रोज बातम्या येत आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एवढे पदाधिकारी गेले, एवढे आमदार गेले, एवढे खासदार गेले, एवढे नेते गेले, येतात की नाही? तुम्ही म्हणता ह्या गोष्टीशी मी सहमत आहे. या जर एवढ्या बातम्या रोज येतात तरी सुद्धा रोज पक्षप्रवेश होतात, याचा अर्थ की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद कमी झाली असेल. पण जे काही ते स्वप्न बघतायत की ही शिवसेना आम्ही संपवू, ते त्यांच्या बाप जाद्याला शक्य नाही. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे आजही इतकी पुण्याई आहे त्या कोकणामध्ये, त्या पुण्याईला आव्हान देणं एवढं सोपं काम नाही आहे. त्यामुळं कितीही जरी त्यांनी फोडाफोड केली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा कोकणामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात उभा राहील. पण आत्ताच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मला सांगितलं, रिझल्ट लागायला पाहिजे होता कालच्या 3 तारखेला. सगळं यांच्याकडे साधन सामुग्री आहे. तुम्ही एकनाथराव शिंदेपासून भाजपच्या नेत्यांपासून सगळे कोकणात प्रचाराला गेले होते. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता फक्त आणि फक्त पाय रोवून उभा होता. बरं, तर रिझल्ट सुद्धा आता बराचसा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनच लागेल, हे तुम्ही 21 तारखेला अनुभवाल. आणि विनायक राऊत आणि तुमचे संबंध कसे आहेत? विनायक राऊतांचं आणि माझं काडीचं कुठल्याही बाबतीत कशाही बाबतीत यत्किंचित भांडण नाही, अजिबात नाही. माझं कोणाशीच भांडण नसतं. बरं, मला देवाने एक चांगला गुण दिलेला आहे. जे मनात असेल तोंडात असेल ते फाटकन बोलायचं आणि तिथल्या ते विसरून जायचं. मनामध्ये काही ठेवायचं नाही अजिबात. रात्री निवांत झोप लागली पाहिजे.
अजिबात काही चिंता करायची नाही. विनायक राऊतांचं माझं भांडण काय आहे? भांडणच काय नाही. पण जिथे जातोय तिथे माझ्याशी कळत न कळतपणे काही लोक नाराज होतात. याचं कारण मी कोणाशी स्पर्धा करत नाही, पण प्रत्येकजण मला आपला स्पर्धक समजतो आणि त्या भीतीपायी जर काय घडत असेल तर मला माहित नाही. ठीक आहे, पण तुम्ही मन मोकळं करता त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते असं तुम्ही हा, म्हणताय. एकदम. तर ते काय होतं म्हणजे विनायक राऊतांमध्ये कुठल्या गोष्टीवर मन मोकळं केल्यानंतर मग तुम्हाला बरं वाटायला लागलं? नाही नाही, असं नाही. मुळामध्ये काय झालंय की हा विषय जो पुढे गेला त्यातलं सत्य तुम्हाला सांगू का? हो. कालच्या 4 नोव्हेंबरला माझ्या एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन माझ्या मुलांनी केलं. बरं. उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तर आपले सहकारी नेते माजी खासदार विनायक राऊतांच्या हस्ते करायचं. मी विनायक राऊतांना फोन केला, स्वतः केला, की तुमच्या हस्ते माझ्या मुलाची इच्छा आहे की उद्घाटन व्हावं. ते म्हणाले मला वेळ नाहीये, मी जरा आणि खरोखर गडबडीत होते. आयत्या वेळेला सांगितलं, बरं, मी 4 दिवसांनी येतो आणि तुम्हाला त्यावेळेला भेटतो. म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत माझं त्यांचं काही भांडण नव्हतं. मग 4 दिवसात काय झालं की अशा पद्धतीचे रुसवे फुगे वाढले. याचा अर्थ माझ्याकडून कोणा बाबतीतही भांडण नाही आणि मी कोणाशीही भांडायला मोकळा नाही. मला कामं भरपूर आहेत. ठीक आहे. शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला घेईन. मधल्या काळात एक वाद तुमचा झाला होता. ब्राह्मण समाजाविषयी तुम्ही एक वक्तव्य केलं आणि साधारण म्हणजे तुम्ही तुमची बाजू मांडली, तुमच्यावर टीका सुद्धा झाली. मात्र सविस्तरपणे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं? हां, आणि तो फक्त स्थानिक वाद होता कारण तुम्ही दुसरा जो बाईट दिला त्याच्यामध्ये मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे असं पण तुम्ही म्हटलेलं होतं. पण अगदी थोडक्यात हा जो मुद्दा तुम्ही मांडलेला होता, म्हणजे एकीकडे तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदाचे दावेदार आणि दुसरीकडे एका समाजाविषयी तुमच्या असणाऱ्या जे काही इम्प्रेशन त्याच्यामुळे निर्माण झालं, काय नक्की असं आहे, 4 सप्टेंबरला एकनाथराव शिंदे माझ्या मतदारसंघात गेले आणि त्यांनी काही माझ्या महत्त्वाच्या माणसांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्याच जागेवर पुढच्या 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला मी सभा लावली. त्याच जागेवर, त्याच तिथे उत्तर देण्याकरता. त्या संपूर्ण सभेमध्ये मी ब्राह्मण हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाही. बरं. ब्राह्मण समाज सुद्धा मी बोललेलो नाही. ब्राह्मण हा शब्द जरी उच्चारला असला तरी मी दोषी आहे. तिथे मी एक खोती हा शब्द फक्त उच्चारला. राजकारणातली खोदी यांची मी संपवली आहे. तेच त्यांना हे सगळं सहन होत नाही. आता हे राजकीय भाष्य होतं माझं, बरोबर आहे. माझा हा एकच म्हणण्याचा मुद्दा आहे की मी ब्राह्मण हा शब्द सुद्धा उच्चारला नाही. अशा वेळेला त्या ग्वागर तालुक्यातल्या ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षांनी ब्राह्मण समाजाच्या लेटरहेडवर ब्राह्मण समाज म्हणून माझा निषेध करायचं कारण काय? मला 4 शिव्या द्यायचं कारण काय? त्यांनी 4 शिव्या दिल्या पत्र लिहून. त्यांना असं वाटतं की आम्हालाच फक्त लिहिता येतं. मी 10 दिल्या पत्र लिहून शिव्या. त्याच्यानंतर ते अनंत दवे की काहीतरी दवे, प्रवीण दवे की अनंत दवे म्हणून आहेत पुण्याचे, त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले असं 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 झालं. अरे म्हटलं असं असं काहीच झालं नाही. त्यांनी माझा ब्राह्मण म्हणून निषेध केला. त्याच्यानंतर मी मुंबईला सभा घेतली. तिथे मात्र मी सडकून टीका केली मुंबईच्या सभेमध्ये. माझं म्हणणं काय की तुमच्या पक्षाच्या सेक्रेटरीनी, त्याचं मी नाव सुद्धा आता घेत नाही, त्यांनी माझ्या आईबद्दल, बहिणीबद्दल, माझ्या पत्नीबद्दल, मला वाटतं कमलेश सुतारांनी ती मुलाखत कालच घेतली आणि त्यांनी तो व्हिडिओ ऐकवून दाखवला. इतके घाणेरड्या शिव्या दिल्या. बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि त्यांच्या खाली तुम्ही माझ्या आईबद्दल, बहिणीबद्दल, मुलीबाळींबद्दल घाणेरडं बोलता. मी माझ्या संपूर्ण राजकीयमध्ये मी बोललो नाही. त्यावेळेला तिथे असलेले विनय नातू हे ब्राह्मण समाजाचे, ते टाळ्या वाजवत होते. मी ब्राह्मण म्हणून त्यांचा निषेध नाही केला किंवा मी त्यांच्या पक्षाचा निषेध नाही केला. ती पक्षीय सभा होती, राजकीय सभा होती. मी त्याला राजकीय महत्त्व दिलं. तसं जर मी काही बोललो होतो तर भाजपा म्हणून माझा निषेध करायला पाहिजे होता. ब्राह्मण म्हणून निषेध का केला? जातीचं वळण तुम्ही दिलं, मी नाही दिलं. माझ्या आयुष्यात मध्ये छोट्यातल्या छोट्या जातीला प्राधान्य देणारा भास्कर जाधव आहे. छोट्यातल्या छोट्या जातीला. भारतीय जनता पार्टी म्हणजे ग्वागरचा तालुका आहे. त्यांनी कधी सभापती केलं नाही. 2-2 वेळेला ब्राह्मण समाजातल्या सभापती करणारा भास्कर जाधव आहे. लोहार असेल, सुतार असेल, कोष्टी असेल, तेली असेल, माळी असेल, यांना प्रतिनिधित्व देणारा भास्कर जाधव आहे. का तर छोट्या समाजाची पण मोठी स्वप्न असतात. म्हणजे तात्कालिक जे काही घडलं केलं, ओढून ताणून तो वाद वाढला होता. अगदी आपली वेळ संपलेली आहे. शेवटचा फक्त एक प्रश्न शेवटचा मी विचारतो की 8 निवडणुका जिंकल्या, आता थांबावं असं वाटतं असं विधान तुम्ही मध्यंतरी केलेलं होतं. तर तो तुमचा मूड आता कसा आहे? म्हणजे तोच मूड, त्याच मूडमध्ये आहात की आता पुन्हा तुम्ही रिफ्रेश झालेला आहात पुढच्या 8 निवडणुकांसाठी? माझं कसं आहे की मी 2019 सालीच निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि पवार साहेबांना मी स्वतःहून भेटलो आणि पवार साहेबांना मी सांगितलं की साहेब, आता 6 वेळा मी निवडून आलो, आता मला काय आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही.
तुम्हाला वाटलं तर माझ्या मुलाला संधी द्या, बरं. न पेक्षा तुम्ही ज्याला कोणाला द्यायची ती द्या, माझ्या मुलालाच द्या असा माझा आग्रह अजिबात असणार नाही. तुम्ही ज्याला द्यायची त्याला द्या. परंतु 2019 साली आमच्या पक्षाबद्दल मतांतरं म्हणजे सगळी निगेटिव्ह होती. त्यावेळेला 2014 साली निगेटिव्ह होती. नाही सॉरी 19लाच मी पक्ष सोडला. तर त्यावेळेला पवार साहेबांनी मला ती निवडणूक लढवायला सांगितली. ती मी निवडणूक लढवली आणि म्हणून मी त्यावेळेपासूनच थांबण्याचा विचार करत होतो. आत्तापर्यंत मी 8 वेळा निवडून आलो, हां 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलो, एकदा जिल्हा परिषदेला निवडून आलो. ठीक. माझ्या आईच्या वडिलांच्या घराण्यामध्ये राजकारणातून दुरून सुद्धा कोणी नाही आणि 43 वर्षात माझ्यावर एवढा कोणी आरोप केलेला नाही, माझ्यावर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडवलेला नाही. त्यामुळं आता यापुढं थांबायचं हा विचार गेले 10 वर्ष माझ्या मनामध्ये घोळतो. ही वस्तुस्थिती खरी आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत ऑडियन्समधून. सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आता थांबायचं आहे वगैरे जे बोलताय किंवा तुम्ही आता थोडं बोलताना सांगितलं की कोकणाने खूप प्रेम केलं बाळासाहेबांवर, शिवसेनेवर. आता परिस्थिती अशी आहे की आज एक बातमी आली आहे की आदित्य ठाकरे कदाचित विरोधी पक्षनेतेपदाचे उमेदवार असू शकतात की काय. जर अशी वेळ आली तर ज्या कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केले, ज्या कोकणाने उद्धव ठाकरेंवर प्रेम केले, तेच कोकण तुमच्या स्वरूपाने आदित्य ठाकरेंवर प्रेम करत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्यासाठी सोडेल का? किंवा पहिली गोष्ट, आजच आमचे नेते आदित्य ठाकरेंनी स्वतः पोडियमवर जाऊन मीडियाला सांगितलंय की ह्या बातम्या पेरलेल्या आहेत, त्या बातमीमध्ये तथ्य नाही. आम्ही भास्कररावांचं पत्र दिलंय, आम्ही भास्कररावांचंच नाव पुढे करतो. हे अर्ध उत्तर झालं. पण पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंकरता त्याग करणार काय? एका क्षणात करणार. जर सरकारने असं सांगितलं की भास्कर जाधवांच्या ऐवजी आम्ही आदित्य ठाकरेंना करतो, मी जाहीरपणे सांगतो त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव जाहीर करावं. मी हसतमुखानं मागं जाईन. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात. आमचे ज्येष्ठ सहकारी बावनकुळे साहेब पण तेवढ्यात येऊन बसलेत. बरं झालं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.